अंबरनाथ आणि बदलापूर शहरांशी संबंधित महत्त्वाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळ यांनी बुधवारी अंबरनाथ आणि बदलापुरात प्रत्यक्ष पाहणी केली। अंबरनाथमधील शेतकी संस्थेच्या तब्बल 210 एकर जागेच्या पुनर्ग्रहण आदेशांपासून ते बदलापुरातील सांडपाणी आणि अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नांपर्यंत सुरू असलेल्या उच्च न्यायालयीन खटल्यांच्या अनुषंगाने ही पाहणी करण्यात आली। अंबरनाथ शहराच्या पूर्व भागात प्रस्तावित असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जागेवरून उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत अंबरनाथ सामुदायिक सहकारी शेतकी सोसायटीची 210 एकर जमीन शासनाने ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत। या आदेशाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळ यांनी सकाळी 11 वाजेच्या सुमारास संबंधित जागेची पाहणी केली। या परिसरात महाविद्यालयासाठी कोणती जागा योग्य ठरेल, रस्त्यांची उपलब्धता, प्रवेश मार्गांचा विस्तार आणि पर्यायी मार्ग उभारण्याच्या शक्यतांचा आढावा यावेळी घेण्यात आला। यावेळी उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा आणि तहसीलदार अमित पुरी उपस्थित होते। यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सध्या सुरू असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देत विद्यार्थ्यांशीही संवाद साधला। दरम्यान कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रातील एका गृहसंकुलाच्या सांडपाण्याच्या प्रश्नावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। या सुनावणी दरम्यान शहरातील सांडपाणी व्यवस्थापन आणि अनधिकृत बांधकामांचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून न्यायालयाने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळ यांनी बदलापुरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्राची पाहणी केली, तसेच अनधिकृत बांधकामांविरोधात नगर परिषदेने केलेल्या कारवाईचाही आढावा घेतला। या कारवाईत सुमारे 4 हेक्टर जागा मोकळी करण्यात आली असून भविष्यातील अतिक्रमण रोखण्यासाठी ती जागा ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। न्यायालयाच्या निर्देशानुसार सांडपाणी कुठे सोडले जाते, प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता किती आहे याची सविस्तर माहिती घेत उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत। 12 दशलक्ष लिटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प लवकरच सुरू होणार असून तोपर्यंत सांडपाणी पंपाच्या सहाय्याने वळवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तसेच सांडपाण्यावर तृतीय स्तराची प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक मदत दिली जाईल असे आश्वासनही जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळ यांनी दिले आहे। या पाहणीचा सविस्तर अहवाल उच्च न्यायालयात लवकरच सादर केला जाणार आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, अंबरनाथ।